करवीर तालुक्यात गुप्तधन मिळवून देतो, भूतबाधा दूर करतो, लग्न जुळवून देतो, नोकरी लावून देतो अशा आमिषांवरून लोकांची फसवणूक करणारा चुटकी बाबा सनी भोसले अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेत पोलिसांनी सनी भोसले याला ठाणे येथून ताब्यात घेतलं। आज न्यायालयात हजर केल्यावर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गुरुवारी करवीर पोलिसांनी नाना पाटील नगर परिसरात सनी भोसले उर्फ चुटकी बाबा आपला दरबार भरवत असल्याची माहिती मिळताच छापा टाकला। पोलिसांना घटनास्थळी अंगारा, धुपारा, काळ्या बाहुल्या, कवट्या, गंडेदोरे अशा तांत्रिक साधनांचा मोठा साठा मिळाला। मात्र सनी भोसले घटनास्थळावरून पसार झाला होता। उत्तरेश्वर पेठेतील गणेश काटकर यांनी नोकरी लावून देतो, लग्न जुळवून देतो अशी बतावणी करून सनी भोसले यांनी फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत त्यांच्याकडून 45,000 रुपये घेतले। मात्र नोकरी किंवा विवाह जुळवणी काहीच न करता फसवणूक केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काटकर यांनी तक्रार दाखल केली। चुटकी बाबा पसार झाल्यानंतर पोलिसांनी 3 दिवस सतत शोध मोहीम राबवली। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विनायक पाटोळे, अंमलदार विजय तळसकर, रणजित पाटील, सुजय दावणे यांच्या पथकाने सातारा, वाई, पुणे, मुंबई असा शोध घेत अखेर ठाणे येथून अटक केली। आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने चुटकीवाल्या बाबास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।